तर आपण ऑक्टोबरमध्ये एक सीरीज सुरू केलेली होती आणि अ, आज त्या सीरीजचा शेवट होतोय खरं तर. आणि ती म्हणजे काय, की ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ नाही का? आणि त्यावर मग सगळ्यात अगोदर आपण परिचय पाहिला होता. कारण कशाप्रकारे जे रिफॉर्मेशन नाही का, धर्मसुधारणा चळवळ घडवून आली 500 वर्षांअगोदर. त्याचा परिणाम कसा झाला होता. तर मग तिथं हे 5 जी अद्भुत तत्व आहेत, जी वचनामधून काढण्यात आलेली आहेत, जी ब्रीद वाक्य आपण म्हणू शकतो. त्याकडे पुन्हा मंडळी वळाली आणि त्यातीलच विशेष करून जी जी महत्वाची जी ब्रीद वाक्य होती त्यामध्ये आपण मग पाहिलं होतं, की केवळ शास्त्रलेख सगळ्यात अगोदर आपण शिकलो, की देवाचं वचन अ, हे अधिकारयुक्त आहे आपल्यासाठी. कोणत्या मनुष्याच्या परंपरा किंवा कोणताच व्यक्ती त्याच्या तुल्य नाही, वचनाच्या तुल्य नाही का? आणि वचनाचं स्थान कुणीच घेऊ शकणार नाही. म्हणून अंतिम अधिकार त्याला म्हटलेलं आहे. कारण त्याच्या पलीकड आपण जाऊ नये. आपण त्याच्या पलीकड जाऊ नये नाही का? देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. त्यानंतर मग आपण शिकलो होतो, की केवळ कृपा, केवळ कृपेबद्दल आपण पाहिलं, की आपण जे काही आहोत ते केवळ कृपेने आहोत. देवाच्या कृपेने आपण तारल्या गेलेलो आहोत आणि मग त्या कृपेसोबत देवाने दिलेला जो अद्भुत विश्वास आहे, तारणदायी विश्वास नाही का, हे देवाचं दान आहे. ज्यामुळं आपण ख्रिस्ताला प्रभू म्हणून पूर्णपणे त्याच्यावर आपला हवाला टाकू शकतो आणि मग पुढे विशेष करून आपल्याला अ, केवळ देवाचं विशेष करून केवळ ख्रिस्तामध्ये हे जे तारण आहे ते केवळ ख्रिस्तामध्ये आहे, केवळ कृपेने आहे, विश्वासाने आहे. तो विश्वास आपण कुणावर ठेवतो? परंपरेवर नाही किंवा कोणत्या इतर गोष्टीवर नाही, तर केवळ ख्रिस्तावर आपण तो विश्वास ठेवतो नाही का? आणि मग सर ते शेवटचं जे घोषवाक्य म्हणू शकतो आपण, किंवा ख्रिस्ती विश्वासाचं अगदी महत्वाचं आणि मुख्य जो ध्येय आहे, अंतिम ध्येय, ते म्हणजे काय? देवाचं गौरव केवळ नाही का? आपण का ह्या भूतलावर आहोत? पुष्कळ वेळा जर आपण जगाकडे पाहिलं, तर जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे ध्येयाविना जगतात नाही का? कोणत्याही प्रकारचं ध्येय त्यांचं नसतं. खा, प्या आणि मजा करा. पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही. लोक वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. अनेकांचं ध्येय असतं, की आम्ही काहीतरी मोठे होऊ, नाही का? आम्ही काहीतरी वेगळं करू आमच्या जीवनामध्ये. अ, वेगवेगळ्या प्रकारे ते स्वतःशी झगडत असतात, नाही का? परंतु ज्यावेळेस विश्वासणाऱ्यांबद्दल विचार करतो आपण, तर विश्वासणाऱ्यांचं अंतिम, नाही का, ध्येय काय आहे? तर ते ध्येय केवळ देवाचं गौरव आहे आणि आपण हे जे 5 सोलाज किंवा हे जे 5 जी तत्व आपण पाहत होतो, ती 5ही तत्व आपण योहान कृष्णवर्तमानामधून अभ्यासत होतो, नाही का? आणि मग आजचं पण जो शेवटचा भाग आहे, तो सुद्धा आपण योहान कृष्णवर्तमानामधूनच अभ्यासणार आहोत आणि त्यासाठी जो संदर्भ आहे आपल्या स्क्रीनवर आहे बघा, योहान 17वा अध्याय आणि वचन 1 ते 5 या वचनांवर आपण ह्या सायंकाळी मनन करूया आणि थोडक्यात अ, देवाचं गौरव हे आपलं अंतिम ध्येय आहे नाही का? आणि देवाच्या गौरवाचं मोल आपण समजून घेऊ थोडक्यात. देवाचं गौरव म्हणजे काय आहे आणि आणि आपण कसं देवाचं गौरव करू शकतो, या सर्व गोष्टी आपण थोडक्यात आज समजून घेणार आहोत. तर आजचा जो संदर्भ आहे तो आपण सगळ्यात अगोदर वाचणार आहोत. तो संदर्भ योहान 17 वचन 1 ते 5. अ, तिथं आपल्याला याजकीय प्रार्थना पाहायला भेटते प्रभू येशू ख्रिस्ताची. त्याच्या वधस्तंभावर जाण्याच्या अगदी जवळ अगोदरच ही प्रार्थना आपल्याला पाहायला भेटते. तिथं काय सांगितलंय बघा, वचन 1. ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा, म्हणून तू आपल्या पुत्राचं गौरव कर. कारण जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. म्हणून तू मनुष्य मात्रावर
त्याला अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे, की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्या जवळ होता, त्याच्या योगे तू आपणा जवळ माझं गौरव कर. किती अद्भुत हा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. खरं जर आपण हा 17वा अध्याय जर पाहिला, तर जवळजवळ 26 ही वचनं आहेत आणि सगळ्यात मोठी अशी प्रार्थना आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि आपल्या तारणाऱ्या प्रभूची सगळ्यात मोठी ही प्रार्थना आहे. अद्भुत प्रार्थना आहे. कारण ज्यावेळेस आपण या प्रार्थनेबद्दल पाहतो, तर ही प्रार्थना सरतेशेवटी गौरवाशी जडलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ज्यावेळेस त्या गौरवाबद्दल आपण विचार करतो, तर मग सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो, जो वेस्टमिन्स्टर जी लघु प्रश्न उत्तरावली नाही का, तिथं सुद्धा सुरुवातीलाच पाहायला भेटतो, जिथं म्हटलेलं आहे की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता नाही का. तर तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे की देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं, त्याच्यामध्ये आनंद करणं. तर आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे? तर देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंद करणं. आणि मग देवाचं गौरव म्हणजे काय आहे? ज्यावेळेस आपण देवाच्या गौरवाबद्दल विचार करतो. कारण जर तुम्ही त्या संदर्भाबद्दल पाहिलं, तर तिथं तुम्हाला वचन 1 मध्ये तुम्हाला 2 वेळा गौरव हा शब्द पाहायला भेटेल. बरोबर? आणि त्यानंतर वचन 4 मध्ये सुद्धा तुम्हाला गौरव हा शब्द पाहायला भेटेल. वचन 5 मध्ये सुद्धा गौरव दोनदा गौरव हा शब्द पाहायला भेटेल. जवळ-जवळ 2, 3 आणि 4 आणि 5, 5 वेळा हा शब्द वारंवार इथं आलेला आहे. का बरं हे महत्वाचं आहे आपल्याला समजून घेणं. ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल पाहतो, तर देवाच्या गौरवाबद्दल आपल्याला सगळ्यात अगोदर शिकणं गरजेचं आहे. समजून घेणं गरजेचं आहे, की देवाचं गौरव म्हणजे त्याच्या आत्म्याचं हे सौंदर्य आहे. आणि खरं तर हे भौतिक नाही. आपल्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकत नाही. परंतु त्याच्या गुणवैशिष्ट्यांमधून नाही का, तो जो काही आहे, त्याच्या त्या सर्वस्वातून ते उत्सर्जित किंवा त्यातून प्रवाहित होतं. तर देवाचं चारित्र्य ज्यावेळेस आपण पाहतो, त्या चारित्र्यातून आपल्याला त्याचं गौरव पाहायला भेटतं, की देव कसा आहे. आता ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल पाहतो, तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला गौरवासाठी जो शब्द वापरलेला तो म्हणजे शकायना गौरव नाही का, शकायना ग्लोरी आपण पाहतो. जुन्या करारामध्ये तो शब्द आपल्याला पाहायला भेटतो. खरं तर इब्री शब्द तो आहे. ज्याचा अर्थ असा होतो की देवाची या पृथ्वीवरील उपस्थिती किंवा वस्ती त्याने वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेली आहे. आणि आणि त्याच त्याच उदाहरण आपल्याला आपण सांगू शकाल का, की कुठं सगळ्यात अगोदर आपल्याला ते गौरव पाहायला भेटतं? कुठं आपण पाहू शकतो सगळ्यात अगोदर गौरव देवाचं? सगळ्यात अगोदर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला गौरव कुठं पाहायला भेटतो? हम्म. उत्पत्तीच्या पुस्तकात बरोबर. अगदी त्या एदेन बागेमध्ये सुद्धा, की जिथं मनुष्यासोबत तो बोलत आहे. तिथं अद्भुत रीतीने ज्यावेळेस आदाम लपलेला आहे, परंतु तो कधी लपला त्याला समजलं की तो येत आहे. आणि एक असं वाऱ्यासारखं दाखवलेलं आहे बरोबर. ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो, तर आपल्याला त्याच्या गौरवाबद्दल निर्गम मध्ये अधिक अद्भुत रीतीने सांगितलेलं आहे. परंतु सगळ्यात अगोदर आपण वचन 1 कडे जाऊ. आपला जो संदर्भ आहे तिथून आपण ढळणार नाही. तो संदर्भ घेऊनच आपण त्या विषयाकडे पाहूया. वचन 1 मध्ये आता ख्रिस्त काय आपल्याला पाहायला भेटतं, की ह्या गोष्टी बोलल्यावर आता कोणत्या गोष्टी बोलल्यानंतर ज्यावेळेस आपण अगोदरचे अध्याय वाचतो योहान शुभवर्तमानामध्ये, तर तिथं काय संभाषण चाललेलं आहे, तर ख्रिस्ताच्या शेवटचे हे शब्द आपण म्हणू शकतो, जे शिष्यांसोबत तो वेळ घालवतात. त्याच्यामध्ये मग तो अगोदर अध्याय 13 मध्येच तो म्हणतो की माझी वेळ जाण्याची जवळ आलेली आहे, मी पित्याकडे जाणार आहे. मग शिष्य अस्वस्थ झालेले आपल्याला अध्याय 14 मध्ये पाहायला भेटतात. पण तो म्हणतो तुम्ही
अस्वस्थ होऊ नका, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे, नाही का. मी गेलो म्हणजे तुमच्याकडे दुसरा कैवारी येणार. आणि तेच संभाषण पुढे जात असताना मग तो आणखी शिष्यांना मार्गदर्शन करतो अध्याय 15 मध्ये, की पहा, तुम्ही माझ्याशिवाय काहीच करू शकणार नाही. शिष्यांना आणि त्याच्या लोकांना तो याची आठवण करून देत आहे, की माझ्यामध्ये राहिल्या वाचून कुणीही जिवंत राहू शकणार नाही आणि ते फळ देऊ शकणार नाही. तर त्याच्याशिवाय हे जीवन नाहीये. त्याची आठवण तो करून देतो अध्याय 15 मध्ये. आणि मग अध्याय 16 मध्ये पुन्हा तो त्या कैवाऱ्याबद्दल बोलतो, नाही का. तो देवाचा आत्मा तो तो येईल तेव्हा तो काय करणार आहे. आणि आणि तो म्हणतो की मी पित्याकडे जाणार आहे, मी तुम्हाला दिसणार नाही. परंतु तो काय म्हणत आहे, की तो जो आत्मा येईल तो तुमच्यामध्ये असणार आहे. तो तुम्हाला मार्ग दाखवेल. तो तुम्हाला सत्यात घेऊन जाणार आहे. आणि तो स्वतःच सांगणार नाही म्हटलेलं, जे काय ऐकेल तेच तो सांगेल. आणि वचन 14 काय सांगतं, 16वा अध्याय वचन 14 मध्ये, तो माझं गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल म्हटलेलं आहे. ओके. तर हा संदर्भ आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी बोलल्यावर आता येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, तो प्रार्थना करत आहे, की हे माझ्या पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझं गौरव करावं, म्हणून तू आपल्या पुत्राचं गौरव कर. पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रार्थना आपल्याला पाहायला भेटतील. शलबोनाने केलेली प्रार्थना सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. सगळ्यात अगोदर अब्रामाने केलेली प्रार्थना आपण पाहतो. मोशेने केलेली प्रार्थना निर्गम 32व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटते. परंतु या सर्व प्रार्थनांमध्ये पवित्र शास्त्रामध्ये नोंदवलेल्या सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात उच्च जी प्रार्थना आहे, जिथं अगदी आपण काय म्हणू शकतो, सर्व ईश्वर विज्ञान त्यामध्ये भरलेलं आहे, ज्यामध्ये अगदी अद्भुत रीतीने देवाचं हृदय ओतण्यात आलेलं आहे, जिथं पूर्ण ख्रिस्त कोण आहे, त्याचं व्यक्तित्व, त्याची त्याची महानता आणि त्याचं अद्भुत प्रेम ओतण्यात आलेलं आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं. आता त्यांनी स्वर्गाकडे पाहून प्रार्थना केलेली आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, ख्रिस्ताच्या वेळी सुद्धा पुष्कळ वेळा जे रब्बी असायचे ते दृष्टी वर करून प्रार्थना करायचे. कारण त्याचे एक उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं लूकच्या शुभवर्तमानामध्ये, जिथं जकातदार आणि तो परोशी त्यांची प्रार्थनेबद्दल बोललेलं, नाही का. तो परोशी वरती पाहून बोलतो, पण तो जो जकातदार आहे तो आपली मान खाली घालतो. तो म्हणतो की मज पाप्यावर दया कर. तर ही एक त्यावेळेस जणू काय एक सांस्कृतिक आपण म्हणू शकतो, किंवा एक त्यावेळेसची एक पद्धत होती, की तिथं तो वरती पाहून प्रार्थना करत आहे. परंतु त्या पुरुषांची प्रार्थना आणि या प्रभूने केलेली प्रार्थना यामध्ये फार फरक आहे. हा अगदी अगदी आपलं हृदय, आपलं सर्वस्व त्याकडे तो लक्ष लावत आहे. आणि तो काय म्हणतो सुरुवातीला, हे पित्या, नाही का. अगदी जवळतीचं नातं इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि तो म्हणतो की ती योग्य वेळ आता आलेली आहे. काय, कोणती वेळ आलेली आहे? आतापर्यंत तो पुष्कळदा म्हटला की माझी वेळ आली नाही. अगदी कानाच्या वेळी, नाही का, काना इथे लग्न होतं, ज्यावेळेस मरिया त्याला म्हणते द्राक्षरस संपला, त्यावेळेस तो काय म्हटलं, बाई तुझा माझा काय संबंध, माझी अजून वेळ आली नाही. पुष्कळ वेळा त्याने जे अशुद्ध आत्मे होते त्यांना धमकावलेलं आहे, बरोबर. तर आता तो म्हणतो पित्याकडे विनंती करत आहे, देवा, पित्या, माझी वेळ आता आलेली आहे. आणि ती वेळ कशाची होती? तर ती वेळ पित्याचं गौरव करण्याची होती. किती अद्भुत ही गोष्ट आहे, की तो म्हणतो की पुत्राने तुझं गौरव करावं, म्हणून ही वेळ आलेली आहे. आणि तो म्हणतो की तू आता आपल्या पुत्राचं गौरव कर. तर मग पुत्र कसा पित्याचं गौरव करणार होता, आणि मग पिता कसा पुत्राचं गौरव करणार होता? तर इथं आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, की ती गौरवाची वेळ हे आपल्याला कशाबद्दल सांगत आहे, की सार्वकालिकतेमध्ये देवाने जी तारणाची योजना केलेली होती, नाही का, सर्व मानव जातीसाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी, सुरुवातीपासूनच त्याच्याबद्दलची घोषणा करण्यात आली होती. उत्पत्तीमध्येच आपल्याला अध्याय 3 मध्येच ती घोषणा पाहायला भेटते. स्त्रीचं संतान, नाही का, सर्पाचं डोकं ठेचणार आहे. अगदी त्या महान त्या सार्वकालिकतेमध्ये त्यांचे संभाषण त्रैक्यामधील आपल्याला पाहायला भेटतं, की तो पुत्र जाणार आहे माझ्यासाठी, नाही का. आणि तो मोलाने मी ज्यांना त्या पुत्राला दिले आहे त्यांच्यासाठी तो आपला अनमोल रक्त सांडणार आहे, बरोबर. तर ही जी तारणाची योजना देवाने आखलेली आहे, ती योजना अगदी वेळेमध्ये आहे देवाच्या. प्रत्येक गोष्ट कोणत्याही प्रकारे अकस्मात घडून आलेली नाहीये.
प्रत्येक गोष्ट त्याच्या योग्य वेळेत घडलेली आहे. कारण ज्यावेळेस आपण बारकाईने पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं देवाने नियुक्त केलेली वेळ आली, तेव्हा ते घडलेलं आहे. आता अब्रामासोबत बोलत असताना देव म्हटलं, की तुझं जे संतान आहे ते मिस्र देशामध्ये जाईल. 400 वर्ष ते त्यांना छळणार आहेत म्हणे आणि मी त्यांना पुन्हा बाहेर काढणार. अगदी वेळ ठरवली देवाने. त्याच्यानंतर तिथंच पुढे तो म्हणतो, का बरं हा इतका काळ आहे? कारण म्हणे कणाण्यांचा पापाचा घडा अजून भरला नाही म्हणे. बरोबर की नाही? आणि ती सगळी वेळ त्याने नियुक्त केलेली आहे. सरते शेवटी तो म्हणतो की तुझ्याद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे, तुझ्या संतानाद्वारे. व पुढे आपण पाहतो त्या संतानासाठी देव मार्ग तयार करतो आणि मग गलतीकारास पत्राकडे आपण येतो. तर तिथं सुद्धा वेळेबद्दल सांगितलं. काय सांगितलेलं आहे? गलती 4:4 मध्ये काळाची पूर्णता झाली. तेव्हा पित्याने पुत्राला पाठविलं, जो स्त्रीद्वारे जन्मलेला एकुलता एक असा होता, नाही का? एकुलता एक असा होता. तर ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे की ती वेळ आलेली आहे, तो पूर्णपणे त्या तारणदायी देवाची जी योजना आहे, त्या सर्व योजनेमध्ये त्याने स्वतःला वाहून दिलेलं आहे. पित्याच्या हाती त्याने स्वतःला सोपवलेलं आहे या तारणाच्या कार्यामध्ये. आणि तो म्हणतो की आता मी तुझं गौरव करणार आहे पित्या. आणि कशा प्रकारे तो गौरव करणार होता? कशा प्रकारे गौरव करणार होता? तर ते आपल्याला पुढे शिकायला भेटतं. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण देवाच्या गौरवाबद्दल पाहतो, तर जुन्या करारामध्ये आपल्याला त्याचं प्रदर्शन पाहायला भेटतं, नाही का? त्या जळत्या झुडपातून देवाने मोशेला स्वतःचं प्रदर्शन केलं. त्यानंतर ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, त्यावेळेस मेघस्तंभातून, बरोबर? दिवसा मेघस्तंभाद्वारे, रात्री अग्निस्तंभातून देवाने त्यांच्यासोबतची सहभागिता दाखवली. त्यातून त्याने त्याचं गौरव दाखवलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस मोशे त्या मंडपात प्रवेश केला, नाही का? आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं त्या दारापुढे तो आपल्याला पाहायला भेटतं की तो मेघस्तंभ येऊन उभा राही आणि देव त्याच्याशी संभाषण करे. निर्गम आपल्याला 33वा अध्याय त्याच्याबद्दल सांगतात आणि ते समोरासमोर बोलायचे म्हटलेलं आहे. तर वाणीद्वारे देवाने बोललेलं आहे. आणि या सर्व गोष्टीबद्दल बोलत असताना मग तर शेवटी मोशे सुद्धा देवाला एका वेळी म्हणतो की देवा, मला तुझं तेज पाहिजे, मला तुझं तेज तू दाखव. त्यावेळेस देव त्याला म्हणतो की माझं मुख कुणालाच पाहू शकणार नाही, कोणीच मनुष्य पाहून जिवंत राहू शकणार नाही, परंतु मी माझं तेज तुझ्या जवळून मी घालवणार आहे. परंतु तुला मी त्या खडकाच्या भेगेत ठेवील आणि मी तुला आपल्या हाताने झाकीन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आपल्या हाताने झाकीन. ओके. तर आपल्या हाताने झाकणं, अशा प्रकारे देवाने त्याचं गौरव मनुष्याला प्रकट केलेलं आहे की जेणेकरून त्याच्या गौरवाने आपण भस्म होऊ नये, तर आपण त्याच्या गौरवाने आनंदित व्हावं. तर तो म्हणतो की मी तुला पाठमोरा दिसेल. आणि मग कसं त्याने स्वतःला प्रदर्शित केलं? निर्गम 33 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मी आपलं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन म्हटलेलं आहे. आणि मग तो म्हणतो की तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. तर देवाचं गौरव ज्यावेळेस आपण पाहतो, तर आपल्याला त्याच्या चरित्राबद्दल मनन करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याचं चरित्र समजून घ्यायचं आहे, तर त्याची नावं आपण पाहतो, त्याची त्याची गुणवैशिष्ट्यांबद्दल आपण मनन करतो, तो कसा देव आहे. बरोबर? त्याची अद्भुत कृपा, त्याची महानता, त्याची अद्भुत दया आपल्याला पाहायला भेटते. आणि हेच गौरव जे जुन्या करारामध्ये होतं, ते गौरव अगदी लोकांमध्ये लोकांसोबत चालताना आपल्याला दिसतं, परंतु तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये दुरावा होता. इस्रायल लोकांमध्ये, बरोबर की नाही? ते कधीच देवाजवळ येऊ शकत नव्हते. देवाच्या सान्निध्य, एकनिष्ठ ते होऊ शकत नव्हते. त्यांना नेहमी अर्पणांची गरज होती. आणि नेहमी त्यांना तो क्रोधिष्ठ देव त्याला सामोरे जावं लागायचं. ते अर्पण त्यांना कधीच उभे राहू देऊ शकत नव्हते. आणि म्हणूनच मग नवीन करारामध्ये आपण ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की ते जे गौरव ते जरी त्यांच्यामध्ये होतं, परंतु त्यांच्या मध्ये म्हणजे त्यांच्या आजूबाजूने आपल्याला पाहायला भेटतं, पण त्यांच्या जवळ नव्हतं. अगदी ते घनिष्ठतेचं नातं नव्हतं तिथं. पण ज्यावेळेस आपण योहानमध्ये येतो, तर योहान हेच लक्षात ठेवतो की अरे, अरण्यामध्ये ज्या इस्रायल लोकांनी मेघस्तंभाद्वारे ज्या प्रभूला अनुभवलं, अग्निस्तंभाद्वारे ज्याला अनुभवलं, त्या निवास मंडपामध्ये पाहिलं, मोशेने ज्या जळत्या झुडपातून ज्या जीवानी ऐकली, तो म्हणतो की तेच गौरव आम्ही इथं पाहतो जेव्हा शब्द देई झाला.
योहान 1:14 मध्ये काय सांगितलेलं आहे? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचा गौरव पाहिलं म्हटलेलं पाहिलं. तर त्याने आपलं गौरव अशा प्रकारे झाकून घेतलेला आहे, की जेणेकरून आपण नष्ट होऊ नये. तो देव मानव झाला आणि जरी तो मानव झाला, तो इतकं वैभवी, महान, गौरवाने भरलेला प्रभू, त्याने स्वतःच गौरव आपल्यासाठी झाकलेला आहे पूर्णपणे. आणि तो अ, एका 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 गव्हाणी तो जन्मला आपल्याला पाहायला भेटतं नाही का? अ, एकदा सर्वसाधारण बालकाप्रमाणे तो जन्मलेला आहे. नक्कीच सर्वसाधारण बालकाप्रमाणे तो जन्मला, परंतु तो वडिलांविना जन्मला नाही का? कुमारिकेच्या द्वारे तो जन्मलेला आहे. म्हणूनच तो परिपूर्ण मनुष्य होऊ शकलेला आहे, परिपूर्ण देव म्हणून तो होता. पण त्याचं येणं का गरजेचं होतं? तो का बरं आला? त्याचं मूळ कारण आपल्याला इथं पाहायला भेटतं. जर आपण योहान 17:2 आणि विशेष करून वचन 4 जर बारकाईने वाचलं, तर तिथं आपल्याला बारकाईने काही गोष्टी पाहायला भेटतील. वचन 2 मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. कारण जे तू त्याला दिले आहेत, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे आणि म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. तर पहिली गोष्ट काय? त्यांना सार्वकालिक जीवन द्यावं. म्हणजे याचा अर्थ त्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं होतं का? नाहीये. याचा अर्थ की आपल्यासाठी सार्वकालिक जीवन आपण स्वतःवर मिळवू शकत होतो का? नाही, बिलकुल नाही. वचन 4 आपल्याला काय सांगतं, की जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केलेला आहे. तर पहिली गोष्ट का बरं ते गौरव आपल्याला पाहायला भेटतं मनुष्यामध्ये प्रगट झालेला आहे, देहधारी झालेला आहे. त्याच्या मागचा उद्देश म्हणजे काय, की आपण मनुष्यजात जी आहे ती स्वतःहून देवाच्या गौरवापर्यंत पोहोचू शकत नाही. स्तोत्र 24 स्तोत्र करता तिथं म्हणतो, की तुझ्या पवित्र डोंगरावर कोण चढेल नाही का? तुझ्या समोर कोण उभा राहील म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? आणि आपण कधीच देवाच्या गौरवापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. त्याचं कारण काय होतं? कारण पाप आहे. म्हणूनच योहान 3 वचन 19 मध्ये काय सांगितलंय? तो निवाडा काय होता म्हटलेला आहे, की तो निवाडा हाच होता, की जगात प्रकाश आला आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरलेली आहे. लोकांना देवापेक्षा या जगातील जास्त आवड होती. वाईट कृत्य करण्यामध्ये ते आपलं जीवन घालवत होते नाही का? आणि हा कशाचा परिणाम होता? तर पहिल्या आदामामध्ये सर्व मानवजात त्या पापी स्वभावामध्ये जन्मास आली. पहिल्या आदामाने केलेलं जे आज्ञाभंग आहे, त्यामुळं मनुष्य देवाच्या गौरवाला उणा पडलेला आहे. रोमकारास अध्याय 3 आणि वचन 23 आपल्याला सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. पण आपण पाहतो की शेवटचा आदाम जो होता, जिथं पहिला आदाम जे पूर्ण करू शकला नाही नाही का, ते सर्व त्याने पूर्ण केलं. त्याने किंमत चुकवलेली आहे आणि पुन्हा त्याने आपल्याला अशा स्थितीमध्ये उभं केलेलं आहे की जिथून आपण देवाचं गौरव करू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस देवाच्या गौरवाबद्दल आपण पाहतो, तर आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? देवाचं गौरव करणं. परंतु आपण करू शकत होतो का? की नाही. म्हणूनच तो प्रभू आपल्यासाठी आलेला आहे. आणि तेच मग आपल्याला इथं पुढं शिकायला भेटतं, की जिथं देवाच्या तारणामध्ये त्याचा अद्भुत गौरव आपल्याला दिसतं आणि जे आपल्याला योहान 17 आणि वचन 4 मध्ये पाहायला भेटतं. तो म्हणतो, की जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केलेला आहे. किती अद्भुत तो देव आहे. तो सर्वोच्च गौरवी प्रभू त्याने त्याचं गौरव या पृथ्वीवर त्याने कसं केलेलं आहे? अरे मनुष्य त्याच्या विरुद्ध वागला. त्याच्या विरुद्ध त्याने आज्ञाभंग केलेला आहे. तो त्याचा शत्रू आहे आणि तो कधीच त्याच्या समोर उभं राहू शकणार. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद नाहीये, कोणत्याही प्रकारची क्षमता नाहीये. आणि अशा वेळी मग या पृथ्वीवर कसा गौरव होणार आहे? तर ते गौरव ह्या प्रभूने केलेला आहे. आणि ख्रिस्ताची प्रार्थना इतकी अद्भुत आहे, की तो काय म्हणत आहे बघा. तो म्हणतो, की जे काम तुम्हाला करायला दिले ते पूर्ण करून. तर अजून तर तो वधस्तंभापर्यंत गेलेला पण नव्हता. काय काम सोपवलेलं होतं? कोणत्या कारणासाठी तो आलेला होता? त्याच्या जन्माच्या वेळेस देवदूतांनी घोषणा केली, पहा आज जो महान आनंद दाविदाच्या नगरात झालेला आहे तो हाच आहे. त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगत आहे. तो हाच, की दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय. तो ख्रिस्त प्रभू आहे.
देवदूताने त्याच्या जन्माच्या अगोदरच योसेफाला सांगितलं की तू त्याचं नाव येशू असं ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. काय आहे, सुरुवातीपासून एकाच उद्देशाने तो आलेला आहे. प्रभूने जक्रियाच्या वेळी काय सांगितलेलं आहे की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. कशासाठी तो आलेला होता? त्याचा एकच ध्येय होता. तो जो जन्म आहे गव्हाणीतील, तो जन्म त्या वधस्तंभाकडे वाटचालीसाठी होता. तो जन्मच त्याचा शेवट नव्हता, तर तो जन्म त्याच्या त्या देवाच्या अद्भुत महान कार्याची एक सुरुवात होती. आणि तो म्हणतो की आता ती वेळ आली. तो म्हणतो की मी तुझं गौरव केलेला आहे जणू काय. सार्वकालिकतेमध्ये जर आपण प्रगटीकरण वाचलं, तिथे सांगितलं की सार्वकालिकतेमध्ये जो वधलेला कोकरा ख्रिस्त नाही का, तर देवाचं गौरव, पित्याचं गौरव त्या पृथ्वीवर कसं करणार होता? त्याचं आज्ञाधारक जीवन, आणि त्याचं इथपर्यंत आज्ञाधारक जीवन की त्याने वधस्तंभावरील मरण सोसणं, नाही का. आणि ख्रिस्ताचं वधस्तंभ हे पित्याचं गौरव या भूतलावर प्रगट करत होतं, की तो किती गौरवी आहे, तो किती न्यायी देव आहे, तो किती पवित्र प्रभू आहे. की पहा, तो आपल्याकडे बिलकुल पाहू शकत नाही. तो आपले पाप अशा प्रकारे तो झाकणार नाही, नाही का, सर्व सरळ सरळ. आणि तो आपल्याकडे फार आपल्या पापांकडे कानाडोळा करणार नाही, कारण तो पवित्र देव आहे. आणि तो आपल्याकडे बिलकुल तशा प्रकारे पाहू शकत नाही. संदेष्टा म्हणतो की तुझे तुझे डोळे किती शुद्ध आहेत, की ते पाप पाहू शकत नाही, बरोबर. आणि म्हणूनच त्या वधस्तंभावर त्याचं गौरव आपल्याला पाहायला भेटतं. देवाच्या गौरवाचं शिखर बिंदू आहे तो वधस्तंभ, नाही का, सुवार्तेचा. आणि आणि ती वेळ आलेली आहे, ख्रिस्त म्हणतो ती वेळ आलेली आहे. आता हा जो संदर्भ आहे, ज्यावेळेस आपण पाहतो योहान 12व्या अध्याय आणि वचन 23 मधून आपल्याला हे वचन पाहायला भेटतं की पहा, येशू त्यांना म्हणाला मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची वेळ आलेली आहे. तर तिथं सुद्धा आपण पाहतो की जे परकीय जे लोक होते, ग्रीक लोक त्या ठिकाणी आले होते काही त्या सणानिमित्ताने. आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहून आपल्याला पाहायला भेटतं की काही जे शिष्य आहेत, त्यांना त्यांनी विचारलं आम्हाला प्रभूला भेटायचं. त्यावेळेस ते शिष्य तिथे येऊन म्हटलेलं आहे की पहा, यांना तुला भेटायचं. त्यावेळेस तो म्हणतो की आता ती माझी वेळ आलेली आहे. तर तिथं आपण पाहतो की खऱ्या रीतीने देवाची अद्भुत योजना फक्त यहूद्यांसाठीच नव्हती, तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा होती. तर ख्रिस्ताचं वधस्तंभ ही ती अद्भुत वेळ होती, जी पित्याने सार्वकालिकतेमध्ये नियुक्त केलेली होती, ज्याच्यासाठी पित्याने सुरुवातीपासून मार्ग तयार केलेला आहे. अगदी 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 उत्पत्तीपासून त्याची घोषणा केलेली आहे, आणि क्षणोक्षणी अंशांशाने आणि प्रकारांनी त्याची चाहूल दिलेली आहे की माझा पुत्र येणार आहे. यशायामध्ये सांगितलं की तो कशाचा, दुःख सहन करणारा देवाचा मसीहा असणार आहे. तो वधला जाणारा कोकरा असणार आहे, बरोबर की नाही. तर हे अनेकदा आपण पाहतो. आणि आता ती वेळ आलेली होती. आणि जिथं आता देवाचं जे योजनेतील अंतिम क्षण आहे, की जिथं तो त्याद्वारे त्याच्या लोकांना खंडून मोलाने विकत घेत आहे. आणि ते म्हणजे काय, ख्रिस्ताचं वधस्तंभ. ख्रिस्ताचं वधस्तंभ हे अद्भुत आहे. जे जे हरवलेल्या पाप्यांसाठी, किती भयंकर पापी असला तरी त्याच्यासाठी तो पुरेसा आहे. कारण त्या वधस्तंभावरून वाहणारं रक्त हे अतिशुद्ध आहे, अति अनमोल आहे, अति पवित्र आहे, कारण ते देव मानवाचा आहे, ज्याच्या ठायी कोणत्याही प्रकारचा दोष नाही. मग देवाचं गौरव कुठं आहे ख्रिस्ताचं? पित्याचं गौरव त्या वधस्तंभावर आपल्याला पाहायला भेटतं, जिथं सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी त्याचा पुत्र आपल्याला पाहायला भेटतं की स्वतःचं बलिदान देत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की संपूर्ण नरक त्याच्यावर लादण्यात आलेला आहे, कारण तो क्षण फार भयावह होता, फार भीतीदायक होता. पित्याने आपली मान त्याच्यापासून वळवलेली आहे, आपलं मुख त्याच्यापासून वळवलेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं गौरव अद्भुत तिथं प्रगट झालं. कारण पहा, पिता न्यायी ठरलेला आहे, पुत्र न्यायी ठरलेला आहे. कशा प्रकारे तो न्यायी न्यायाधीश ठरलेला आहे? कारण त्याने पापाची योग्य किंमत चुकवलेली आहे त्याच्या लोकांसाठी. कारण आपण जी चुकू शकत नव्हतो, ते वधस्तंभावर ख्रिस्ताने चुकवलेलं आहे. मग ख्रिस्ताचं गौरव पित्याने कसं केलं? कारण ज्यावेळेस पुत्र म्हणून तो प्रार्थना करतो पित्याकडे की पित्या, वेळ आलेली आहे की पुत्राने तुझं गौरव करा, म्हणून तू आता पुत्राचं गौरव कर. तर पुत्राने त्या वधस्तंभावर जाण्याद्वारे पित्याचं गौरव केलं.
मग पित्याने पुत्राचं गौरव कसं केलेलं आहे, की तू जे दिलेलं अर्पण आहे ते मी स्वीकारत आहे. कसं मग? तर तू पुन्हा उठणार. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. पित्याने त्याला स्वर्गात घेतलेला आहे. पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. गौरव आणि सर्व अधिकार त्याला दिलेला आहे. आणि याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की ते गौरव पित्याने त्याचं केलेलं आहे. तर मग या वधस्तंभावर देवाचा न्याय एकीकडे पाहायला भेटतो, दुसरीकडे ती कृपा, एकीकडून देवाचा भयंकर क्रोध त्या पुत्रावर पडलेला आपल्याला दिसतो, तर त्या वधस्तंभातून त्या दुसऱ्या साईडला त्याच्या लोकांसाठी अद्भुत कृपा उपलब्ध दिसते. देवाचा अद्भुत अद्भुत न्याय त्या पुत्रावर पाहायला भेटतो. तर दुसरीकडे त्याच्या लोकांवर अद्भुत देवाची दया आणि देवाचं अद्भुत प्रेम पाहायला भेटतं. किती तो महान आहे. कारण या तारणामध्ये पूर्णपणे देवाचं गौरव आहे. कारण तारण पूर्णपणे देवाचं आहे. स्तोत्र संहितेमध्ये म्हटलेलं आहे की तारण देवाच्या हातून होतं. प्रगटीकरण 7:10 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की ते उच्च स्वराने म्हणत होते की राजासनावर बसलेला आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. पित्यापासून, पुत्रापासून, पवित्र आत्म्यापासून तारण आहे. कारण तारणामध्ये हा एक देव कार्यरत आहे, एक 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 चित्ताने. पित्याने तारणाची योजना केली, पुत्राने ती योजना स्वतः येऊन आज्ञापालन करून त्या वधस्तंभावर आपला प्राण देऊन त्याने पूर्ण केली. आणि पवित्र आत्मा प्रत्येक क्षणी आता ते जे कार्य पुत्राने केलेलं आहे त्याचं लागू करून त्याचे निवडलेल्या लोकांच्या हृदयात तो करत आहे. मग आता तारणामध्ये देवाचं गौरव आपण पाहतो, तर मग आता विश्वासणाऱ्या या नात्याने आपल्यामध्ये आपण कसं देवाचं गौरव करू शकतो? तर ख्रिस्त आपल्याला त्याच्याबद्दल बोलतो योहान 17 आणि वचन 2 मध्ये. कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावं. तर सगळ्यात पहिलं त्या वधस्तंभातून काय वाहत आलेलं आहे, त्या पुत्राद्वारे काय त्याला अधिकार देण्यात आलेला आहे, एक महान मध्यस्थ म्हणून त्याला हा अधिकार देण्यात आलेला आहे की तो ज्यांना त्याची इच्छा आहे त्यांना तो वाचवतो, तो त्यांना सार्वकालिक जीवन देतो. ही अद्भुत देणगी आहे, तारण देवाच्या कृपेने आहे. तो काय म्हणतो मग, सार्वकालिक जीवन काय आहे? तो म्हणतो अगोदर की तू त्यांना सार्वकालिक जीवन द्यावं यासाठी तू मला काय दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. आणि मग आता सार्वकालिक जीवन काय आहे? तर तो पुढे त्याचं उलगडा देतो. तो म्हणतो की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. अनंत काळचं जीवन म्हणजे स्वर्गात जाणं हे नाही, तर खऱ्या रीतीने देवाला ओळखणं, देवाला जाणणं, त्याच्याशी जिवंत नातं प्रस्थापित होणं. आणि हे जीवन केवळ ख्रिस्तामधून वाहतं, नाही का? आणि मग इथं आपल्याला मग तीन गोष्टी पाहायला भेटतात: जीवन, सत्य आणि ओळख, नाही का? मग हे त्याचं गौरव प्रदर्शित करतं त्या वधस्तंभातून वाहत असताना. आणि मग तेच एका विश्वासणाऱ्याच्या हृदयात लागू होतं. आणि मग विश्वासणाऱ्यांबद्दल विचार करत असताना मग आता देवाचं गौरव विश्वासणाऱ्या नात्याने आपण कसे करतो? तर आपण सत्कर्माद्वारे तारले जात नाही, आपल्याला पाहायला भेटतं. परंतु जे तारल्या जातात त्यांचं जीवनातून सत्कर्म दिसून येतात, नाही का? ती चांगली कर्म करतात, कारण त्यासाठीच आपल्याला ख्रिस्तामध्ये जिवंत करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे की देवाचं गौरव आपण कसं करू. मग ख्रिस्त 15व्या अध्यायामध्ये योहान 6 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही विपुल फळ द्याल, आणि तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचं गौरव होतं. कसं आहे विपुल फळ? मग ते आपल्या जीवनापासून चालू होतं. आपल्या जीवनापासून चालू होतं ते फळ. सगळ्यात पहिलं फळ काय आहे? ज्यावेळेस आपण फळाबद्दल पाहतो, तर पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा ज्यावेळेस आपल्या हृदयात कार्य करतो, त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे फळ आपल्यामध्ये दिसून येतं ते म्हणजे प्रीती. आणि ती प्रीती आपण कशाबद्दल आहे? कारण आपण नियमशास्त्र जे आहे ते प्रीतीबद्दलच आहे. आणि ख्रिस्त त्याच्याबद्दल बोलतो की पूर्ण नियमशास्त्र काय आहे? तो म्हणतो देवावर प्रेम कर आणि शेजाऱ्यावर प्रेम कर. बरोबर की नाही? प्रीतीबद्दलच आहे ना ते. तर मग पहिलं फळ एका विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून दिसून येतं की तो विश्वासणारा आहे, ते म्हणजे काय? प्रीती. आणि ती प्रीती कोणावर? देवावर. आणि जो देवावर प्रीती करतो तो आपल्या एकमेकांवर, शेजाऱ्यावर तो प्रीती करतो. आणि मग तिथून आपल्याला पाहायला भेटतं ह्या फळाची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. मग सरते शेवटी आपलं अंतिम सर्वस्वाचं ध्येय काय आहे? तर मग या प्रार्थनेच्या शेवटी येत असताना पुढे तो म्हणतोय, माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे. काय इच्छा आहे त्याची? की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तिथे माझ्या जवळ असावं. किती अद्भुत हा प्रभू आहे. तो माझ्या जवळ त्यांनी असावं.
आणि जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा. अरे आपल्या नेत्राने आपण देवाला कधी पाहू शकत नव्हतो, पण आता ख्रिस्त प्रार्थना करतो की त्यांनी पाहावा. ख्रिस्ताची अंतिम इच्छा आहे, तारणाचं अंतिम ध्येय, तारणाची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते, की त्याचं गौरव आपण एक वेळेस पाहणार आहोत. आपल्या सर्वस्वाचं अंतिम ध्येय काय आहे, संपूर्ण आपल्याला पाहायला भेटतं. सर्व निर्मितीचं, सर्व इतिहासाचं, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या तारणाचं अंतिम ध्येय काय आहे, देवाचं गौरव पाहणं आणि देवाच्या गौरवामध्ये आनंद करणं. मग पुन्हा आपण आपल्या प्रश्नाकडे येतो नाही का, की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंद करणं. ख्रिस्तामध्ये आपल्याला आपण जे देवाच्या गौरवासोने होतो, ते आता आपण देवाचं गौरव करू शकतो नाही का? देवामधील आनंद आपण घेऊ शकतो, कारण ख्रिस्तामध्ये आपण त्याचे लेकरं झालेलो आहोत. मग अंतिम ध्येय का आहे देवाचं गौरव? का बरं? कारण देवाने जगाची निर्मिती केली आपल्या गौरवासाठी. आपण त्याची निर्मिती आहोत. निर्माण करता या नात्याने आपण त्याचं गौरव करावं, हे अगदी 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 आपलं हे आद्य कर्तव्य आहे. पण आपण करू शकत नाही. पण ख्रिस्तामध्ये आता आपण त्याचं गौरव करतो. आणि तारण देवाच्या गौरवाचं प्रगटीकरण आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते स्वर्ग त्या देवाच्या गौरवाचं अखंड दर्शन देणारा आहे. आणि म्हणूनच पहिले करीन 10:31 मध्ये मग आपण कशा प्रकारे त्याचं गौरव करू शकतो? मग तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. मग याचा अर्थ काय आहे? विश्वासाने जगणे, लोकासपत्र 11व्या अध्यायानुसार. ढोंगीपणा विना प्रेम करणं, आपलं प्रेम ढोंगा प्रमाणे नसावं. आपण स्वतःचा त्याग करणारे, एकमेकांवर प्रीती करणारे आपण असावे. आणि पवित्र आत्म्याच्या अधीन होणं, त्याच्या वचनाच्या अधीन होणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाला जे ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण स्वतःचं समर्पण करणं. मग सर्व शेवटी येत असताना आपल्याला पाहायला भेटतं देवाला गौरव देणं म्हणजे काय, त्याची महानता कबूल करणं नाही का? त्याची भक्ती आराधना करून मग आपलं फक्त रविवारी 1 तासच नाही, तर आपला दैनंदिन दिवस नाही का, आपण सकाळी सुरू होतो, उठतो तेव्हापासून तर अगदी संध्याकाळी बिछाण्यावर येईपर्यंत आमची स्थिती कशी असते, आम्ही कशा प्रकारे देवाचं गौरव करतो नाही का? आमच्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे, आमचं बोलणं, आमचं वर्तन, आमचं दैनंदिन जीवन कसं आहे, खरंच ते देवाला गौरव देणार आहे का? आमचं आमचं जीवन, माझं जीवन काय खरंच देवाच्या गौरवासाठी मी जगत आहे का? दिवसभरात मी देवाचं गौरव केलेलं आहे का? आज मी जे काही केलं, जे काही पाहिलं, जे काही मी वागलेलो आहे, काय ते देवाचं गौरव करणार होतं का? ह्या सगळ्यांवर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण या 5 सोला या 5 आधारस्तंभाबद्दल विचार करत असताना हे सर्व आधारस्तंभ एका मुख्य आधारस्तंभावर येऊन थांबतात. ते म्हणजे काय, की जर देवाचं वचन अधिकारयुक्त आहे, ते महान आहे, त्या वचनामध्ये देवाचं गौरव प्रगट केलेलं आहे, त्याच वचनामध्ये देवाचं तारणदायी कार्य प्रगट केलेलं आहे. तारण देवाच्या कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने केलेल्या परिपूर्ण कार्यावर जर आहे, तर मग अंतिमता या सर्वांचं ध्येय काय आहे, तर केवळ तारण जे आहे देवाच्या गौरवासाठी आहे. ख्रिस्ती जीवन हे केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. आपल्याला कुठेच स्वतःवर आढ्यता बाळगण्यासाठी, स्वतःचा गौरव करण्यासाठी जागा नाही देवाच्या प्रेलेकरांना. हे गौरव केवळ स्वतःचा आहे, ख्रिस्ताचा आहे. आणि म्हणून या सायंकाळी आपण त्याबद्दल मनन करत असताना देवाला धन्यवाद देऊ आणि त्याची उपकार स्तुती करू आणि त्याला विनंती करूया की प्रभू आम्ही पुष्कळदा अजूनही तुझ्या गौरवासाठी अ, आम्ही आमच्या वागण्याद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या विविध गोष्टींद्वारे आम्ही कमी पडतो. परंतु प्रभू आम्ही तुझी कृपा मागतो, तुझा आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस. तुझं वचन अद्भुत आम्हाला दिलं आहे, जे आम्हाला पुन्हा ताळ्यावर आणतं. आम्हाला तुझी तुझी मंडळी दिलेली आहे, जिथं आम्हाला तू आमची आमची जी आत्मिक गरज आहे ती तू पूर्ण करतोस नाही का? आम्हाला तू नेहमी तुझ्यामध्ये वाढवतोस. आणि प्रभू आम्हाला तू सज्ज कर तुझ्या गौरवासाठी, त्या नवीन जीवनासाठी आम्हाला नेहमी त्याबद्दल विचार करायला तो आम्हाला शिकव. आमचे वागणं, आमचं बोलणं, आमचं आमचं सर्वच काही त्याच्यावर आम्हाला योग्य विचार करायला तू शिकव. म्हणून देवबाप करो वाचलं वचन आपल्यासाठी तो आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आपल्या